हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण थर्ड लेसन विच इज आंतरप्रिनॉरशिप डेव्हलपमेंटच्या थर्ड पार्टकडे वळणार आहोत. या पार्टमध्ये मी तुम्हाला फंक्शन्स ऑफ एन आंतरप्रिनॉर अँड आंतरप्रिनॉरशिप डेव्हलपमेंट काय आहे हे समजवणार आहे. अँड आय होप तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज आवडत असतील. त्याचबरोबर तुम्हाला मी जे काही शिकवते ते समजत असेल. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज तुम्ही ते शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. सो लेट्स स्टार्ट. फंक्शन्स ऑफ एन आंतरप्रेन्योर. फर्स्ट इज इनोव्हेशन. An entrepreneur is basically an innovator. He introduces new combinations of means of production. साध्या भाषेत जर समजवायचं झालं तर बिझनेसमॅन जे असतात हे खूप इनोव्हेटिव्ह असले पाहिजे. म्हणजे त्यांच्या डोक्यात सतत काही ना काहीतरी वेगळ्या आयडियाज येत असल्या पाहिजे, जेणेकरून त्यांच्याच बिझनेसला ग्रो होण्यात मदत होईल. He must introduce new products or bring changes in the existing products. Customers are satisfied with new products or new features in the existing products. Innovation is also necessary to solve problems that arise in the business. एखाद्या बिझनेसमॅननी त्याचा जो काही बिझनेस असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या एक क्लोदिंग स्टोअर असेल, त्याचा जो बिझनेस किंवा त्याचा जो ओनर आहे त्यांनी खूप व्हेरिएशन्स आणल्या पाहिजेत. म्हणजे प्रत्येक प्रकाराचे किंवा प्रत्येक टाईपचे कपडे त्यांनी ठेवले पाहिजेत. जेंट्स पण, लेडीज पण, किड्स सेक्शन हे त्यांनी असे ठेवले पाहिजेत. त्याचबरोबर खूप व्हरायटी असली पाहिजे, खूप वेगळे पॅटर्न्स असले पाहिजेत. मार्केटमध्ये जे काही नवीन येत असेल ते त्यांनी त्याच्या शॉपमध्ये किंवा त्याच्या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस केले पाहिजेत, जेणेकरून त्याचा बिझनेस खूप एफिशियंटली ग्रो होईल आणि त्यालाच प्रॉफिट्स मिळतील. सेकंड पॉइंट आहे डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्स. An entrepreneur has to determine the aims and objectives of the business. There may be difference between primary and secondary objectives of the enterprise. He can change these objectives as per market situation. याचा अर्थ असा आहे की entrepreneur किंवा बिझनेसमॅन जो आहे त्यांनी त्याचे ऑब्जेक्टिव्स किंवा कोणत्या गोष्टींना फर्स्ट प्रायोरिटी आणि कोणत्या गोष्टींना सेकंड प्रायोरिटी विच मीन्स प्रायमरी अँड सेकंडरी ऑब्जेक्टिव्स हे त्यांनी डिसाईड केले पाहिजेत. त्याचं काम आहे हे ठरवायचं. आणि ते बदलू पण शकतो. जसे मार्केट सिच्युएशन्स चेंज होतील त्याप्रमाणे तो त्याच्या प्रायमरी ऑब्जेक्टिव्स जे आहेत तो चेंज करू शकतो आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्स पण चेंज करू शकतो. थर्ड पॉइंट आहे डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. The entrepreneur has to find out different ways for marketing the products and services of his enterprise. याचा अर्थ असा आहे की बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी किंवा लोकांना त्या बिझनेसमॅनच्या शॉपमध्ये काय काय आहे हे जर त्यांना जाणून द्यायचं असेल तर त्यासाठी बिझनेसमॅननी मार्केटिंग स्ट्रॅटेजीज अप्लाय केले पाहिजेत. आता जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर सांगू शकते मी. एखादं सपोज होंडाचं शोरूम जर उघडलं असेल तुमच्या एरियामध्ये, तर जेव्हा त्याचं ओपनिंग होतं इनिशियल डेजमध्ये लोकांना कळेसपर्यंत ते त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज अप्लाय करतात. जसं की बघायचं फर्स्ट बेसिक एक्झाम्पल द्यायचं झालं तर पॅम्पलेट्स न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाईज येतात, नाहीतर पॅम्पलेट्स वाटले जातात. आणि आत्ताच्या काळात एक नवीनच ट्रेंड बघायला मिळतो आहे की सायकल्सवर मागे होर्डिंग असतं मोठं. म्हणजे आता कोणत्याही कंपनीचं आपण एक्झाम्पल घेतलं आहे होंडा कंपनीचं. सो ते होर्डिंग त्यांनी असं उभं केलं असतं, स्टँड असतो आणि ते होर्डिंग असतं. त्यावर मग काय त्यांच्या थोड्याफार स्कीम्स असतील किंवा नवीन शॉप किंवा नवीन शोरूम ओपन झालं आहे ह्याचं ते बॅनर्स लावतात आणि ते सायकल घेऊन त्या एरियामध्ये चक्कर मारतात, जेणेकरून लोकांना कळतं की बाबा आपल्या एरियामध्ये होंडाचं एक नवीन शोरूम झालं आहे. हे एक बेसिक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आहे, जेणेकरून लोकांना कळतील गोष्टी की बाबा हां आपल्या एरियामध्ये एक होंडाचं शोरूम आहे आणि त्यामुळे ते त्या शोरूमला भेट देतील किंवा जाऊन बघून येतील. ह्या सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतात.
He can conduct surveys or research to understand the customer's demand. मार्केटिंग स्ट्रॅटेजीज व्यतिरिक्त पण आंत्रप्रेनरला सर्वे किंवा रिसर्च करावी लागते की बाबा लोकांची डिमांड काय, लोकांना आत्ता काय जास्त गरजेचं आहे, हेही आंत्रप्रेनर किंवा एका बिझनेसमॅनचं काम असतं. म्हणजे जे काही गरजेचं असेल, जे काही कस्टमरची डिमांड असेल तेच गुड्स तो सप्लाय करू शकेल. When the markets are developed constantly, the demands of the customers or consumers will increase. Fourth आहे new technology. In global world, every day there is an invention of new technology. Introduction of new technology will always result in growth of business. For example, new machinery, advanced technology, new and scientific methods of production, etc. आताच्या जगात खूप नवीन नवीन इन्व्हेन्शन्स होत असतात, तसेच नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली जाते मार्केटमध्ये. या टेक्नॉलॉजीमुळे बिझनेसला एक खूप चांगला एक पॉझिटिव्ह इफेक्ट असतो की बिझनेसची जी ग्रोथ आहे ती वाढते. एक्झाम्पल यांनी दिलं आहे न्यू मशिनरी. सपोज एखादी फॅक्टरी असेल, तिथं जर आपण न्यू मशिनरी आणली तर प्रोडक्शन जे आहे ते अजून चांगल्या पद्धतीने कॅरी आउट होऊ शकतं. फिफ्थ पॉइंट आहे गुड रिलेशन्स. इट इज नेसेसरी टू मेंटेन हेल्दी वर्किंग ॲटमॉस्फिअर इन अन ऑर्गनायझेशन. It depends upon efficient relations between subordinates and supervisors. Coordination among the employees is the key of success. एखादं जर मोठं ऑर्गनायझेशन किंवा एखादी मोठी कंपनी बघायची झाली तर तिथे कायम एक चांगलं आणि हेल्दी एन्व्हायरमेंट असलं पाहिजे. म्हणजे एम्प्लॉईज आणि मॅनेजर्स किंवा एम्प्लॉईज अँड बॉसेस यांच्यामध्ये एक खूप चांगलं अँड हेल्दी रिलेशन असलं पाहिजे, जेणेकरून बिझनेसलाच हेल्प होईल आणि बिझनेस खूप जास्त तुमचा सक्सेसफुल होईल. आणि इवन एम्प्लॉईज जे असतात ते एनकरेज होतात, म्हणजे त्यांना खूप हार्डवर्क करण्याची एक इच्छा निर्माण होते जर आपण त्यांच्याशी खूप चांगले वागलो, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट केलं तर. सिक्स्थ पॉइंट आहे ऑर्गनायझिंग फंड्स. Entrepreneur needs to find out different financial resources because adequate and continuous finance is always necessary for the business. Good and honest relations with the investors is necessary for every business. Organizing funds चा अर्थ की साध्या भाषेत जर अर्थ सांगायचा झाला तर पैसे गोळा करणे. आता एखादा बिझनेसमॅन किंवा एंटरप्रेन्योर ह्याला सतत इन्व्हेस्टर्स शोधले पाहिजेत जे त्याच्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतील आणि त्या इन्व्हेस्टर्ससोबत त्या बिझनेसमॅनला खूप चांगले रिलेशन्स आणि ऑनेस्ट रिलेशन्स मेंटेन करायला पाहिजेत. जर त्यांनी ते नाही केले तर मग इन्व्हेस्टर्स त्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करताना विचार करतील किंवा मे बी करणार नाहीत. सो बिझनेसमॅनला किंवा एंटरप्रेन्योरला कायम ऑनेस्ट रिलेशन्स ठेवलेच पाहिजेत. लास्ट पॉइंट आहे टेकिंग डिसिजन्स, म्हणजे निर्णय घेणे. अन एंटरप्रेन्योर हॅज टू टेक वाईज डिसिजन्स फॉर हिज एंटरप्राइज. टाइमली अँड करेक्ट डिसिजन्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट अँड नेसेसरी फॉर अ प्रॉपर बिझनेस प्लॅन. याचा अर्थ जो बिझनेसमॅन आहे त्याला कायम विचार करून आणि खूप वाईज डिसिजन्स घेतले पाहिजेत त्याच्याच बिझनेससाठी. आणि ते जे डिसिजन्स आहेत ते बरोबर वेळेत आणि बरोबरच असले पाहिजेत असं आपण म्हणू, जेणेकरून त्याचा बिझनेस त्या डिसिजन्समुळे त्याचा बिझनेस पुढे जाऊन ग्रो होईल. ही शुड ऑलवेज कन्सिडर द प्रोज अँड कॉन्स बिफोर टेकिंग एनी बिझनेस डिसिजन. कोणताही डिसिजन असो बिझनेसशी रिलेटेड तो घेण्याआधी त्यांनी आधी खूप विचार केला पाहिजे आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय असतील किंवा त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय असतील ह्याचा विचार करूनच तो डिसिजन इम्प्लिमेंट केला पाहिजे. सो हे 7 फंक्शन्स होते एंटरप्रेन्योरचे. एकदा रिवाइज करू. इनोव्हेशन, सेकंड आहे डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्स, थर्ड डेव्हलपमेंट ऑफ मार्केट, देन न्यू टेक्नॉलॉजी, गुड रिलेशन्स, ऑर्गनायझिंग फंड्स अँड टेकिंग डिसिजन्स. आय होप हे 7 फंक्शन्स तुम्हाला क्लिअर आहेत. पुढे वळूयात एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटकडे.
Meaning, entrepreneurship is a purposeful activity of an individual or a group of associated individuals undertaken to initiate, maintain, and agendize profit by production and distribution of economic goods and services. Entrepreneurship म्हणजे काय? बिझनेस. खूप सिम्पल वर्ड्समध्ये सांगायचं झालं तर. पण entrepreneurship ही एक अशी ॲक्टिव्हिटी आहे ज्यात इधर तुम्ही इंडिव्हिज्युअली नाहीतर पार्टनर्स मिळून एकत्र येता. तुमच्या जो काही आयडिया असेल, जो काही सेटअप असेल, तो तुम्ही एकत्र आणता. त्याच्यासाठी काय जे फंड्स लागणार आहेत, काय कॅपिटल लागणार आहेत, हे सगळं एकत्र आणता आणि त्या सेटअपपासून तुम्हाला कसा प्रॉफिट होईल याचा सगळा विचार करून ते तुम्ही इम्प्लिमेंट करता. याला आपण एंटरप्रेन्योरशिप म्हणू. Characteristics of entrepreneurship. Entrepreneurship is a process of setting up a new business organization. It is the process where one decides to build a business career by finding the market options and mobilizing the available resources. The following are the characteristics of entrepreneurship. Innovation. Entrepreneurship is an innovation. म्हणजे बिझनेस किंवा entrepreneurship ही इनोव्हेशन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की तुमच्या त्या बिझनेसमध्ये एव्हरी टाईम खूप वेगळ्या वेगळ्या आयडियाज इंट्रोड्यूस झाल्या पाहिजे. द इंट्रोडक्शन ऑफ न्यू कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इज इनोव्हेशन. A new product arrives in the market, uses new production technology, discovers a new source of supply of raw materials and opens a new market for specific product. म्हणजे जेव्हा एखादं प्रोडक्ट येतं तेव्हा त्याची काय प्रोडक्शन टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे, सोर्स ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल काय आहे, न्यू मार्केट त्या प्रोडक्टसाठी कोणतं न्यू मार्केट आहे, हे सगळं इनोव्हेशनचा एक पार्ट आहे. In view of changing taste of consumers from time to time, entrepreneurship focuses on the research and development to produce goods and satisfy customers. ह्या टाईममध्ये किंवा ह्या आत्ताच्या सिच्युएशनमध्ये कन्झ्युमर्सची टेस्ट बदलत राहते. आज त्यांना एखादा हा प्रोडक्ट आवडत असेल तर उद्या दुसरं काहीतरी आवडेल. सो entrepreneurship एव्हरी बिझनेसचा हा एक मोटो आहे किंवा त्यांनी कायम रिसर्च केली पाहिजे की असे कोणते गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत ज्यांनी कस्टमर्सला सॅटिस्फॅक्शन फील होईल. म्हणजे असे कोणते गुड्स प्रोड्यूस केले पाहिजेत जेणेकरून कस्टमर्स अट्रॅक्ट होतील आणि त्या गुड्सनी त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल. सो हे एक इनोव्हेशनचा पार्ट झाला. सेकंड इज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. An entrepreneur produces a new product for the customers as per their needs. म्हणजे बिझनेसमॅन तो प्रोडक्ट प्रोड्यूस करतो कुणाच्या डिमांडनुसार किंवा कुणाच्या गरजेनुसार, आपल्या गरजेनुसार. ही फील्स द नीड ऑफ दिस टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स अँड ॲज वेल ॲज एक्सचेंज अर्न अ बेटर लाईव्हलीहूड. त्याला असं वाटतं की एखादा हा पर्टिक्युलर प्रोडक्ट प्रोड्यूस केल्यानंतर कस्टमर्स किंवा कन्झ्युमर्सची जी नीड आहे किंवा त्यांची जी वॉन्ट आहे ती सॅटिस्फाय होईल, ज्यांनी सॅटिस्फाय झाल्यानंतर त्यांना एक्सचेंजमध्ये ऑब्व्हियसली काहीतरी मिळेल, याचा अर्थ पैसे मिळतील, ज्यांनी करून त्या एंटरप्रेन्योर्सची लाईफ और स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह होईल. It is a systematically planned activity as per the skills and knowledge of the entrepreneur. Hence, entrepreneurship is an economic activity. Economic activity means activity which is related in terms of money. Third point आहे organization building. It is an activity where various factors of production have to be organized. Place utility, time utility, form utility, etc. has to be considered to collect them under one roof for new production. ऑर्गनायझेशनल बिल्डिंग ही एक अशी ॲक्टिव्हिटी आहे ज्यात सगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे काही आहेत ते एकत्र आणून प्रॉपरली ऑर्गनाईज केले पाहिजेत. या ॲक्टिव्हिटीमध्ये प्लेस युटिलिटी, टाईम युटिलिटी आणि फॉर्म युटिलिटी, अजून आणि ज्या टाईप्स आहेत युटिलिटीच्या, ह्या सगळ्या कन्सिडर केल्या पाहिजेत.
जेव्हा तुम्ही एखादं न्यू प्रोडक्ट प्रोडक्शनमध्ये आणत असतात तेव्हा. फोर्थ पॉइंट आहे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. इनोव्हेशन शुड हॅव अ स्ट्रॉंग सपोर्ट ऑफ क्रिएटिव्हिटी. इनोव्हेशनच्या मागे क्रिएटिव्हिटी ही जोडलीच जाते. म्हणजे जर तुम्ही क्रिएटिव्ह नसाल तर तुमच्या डोक्यात न्यू आयडियाज येणार नाहीत. इंट्रोड्युसिंग क्रिएटिव्हिटी इन प्रोड्युसिंग समथिंग न्यू इज अ बिग चॅलेंज फॉर द एंटरप्रेन्योर. कोणताही गुड किंवा प्रोडक्ट प्रोड्यूस करण्याच्या टाईममध्ये क्रिएटिव्हिटी हा एक खूप मेजर रोल प्ले करते. बिकॉज ते तेवढं इझी नसतं. त्या एंटरप्रेन्योरला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो की असं काहीतरी प्रोड्यूस केलं पाहिजे ज्यांनी कस्टमर्स अट्रॅक्ट पण होतील ॲज वेल ॲज ते अफोर्डेबल असेल. त्याला अशा पद्धतीने त्याची क्रिएटिव्हिटी वापरावी लागते. सो म्हणून इथे म्हणले की इट इज अ बिग चॅलेंज फॉर द एंटरप्रेन्योर. दस क्रिएटिव्हिटी इज अन एसेन्शियल पार्ट ऑफ एंटरप्रेन्योरशिप. Fifth is managerial skills and leadership. A person who wants to be successful entrepreneur should have more passion of doing something than just earning profit. ज्या माणसाला खूप सक्सेसफुल एंटरप्रेन्योर किंवा बिझनेसमॅन बनायचा असेल तर त्याला त्याच्यात पॅशन असलं पाहिजे. म्हणजे तो जे काही करतोय त्याच्यासाठी एक डेडिकेशन आणि पॅशन असलं पाहिजे. त्याचा मोटो फक्त प्रॉफिट अर्न करायचा आहे हा नसला पाहिजे. प्रॉफिटसोबतच कस्टमर्सच्या वॉन्ट्स कशा सॅटिस्फाय होतील आणि तो जो प्रोडक्ट असेल तो कसा अफोर्डेबल असेल कन्झ्युमर्ससाठी हेही बघणं एसेन्शियल आहे. Leadership and managerial skills are the most important factors of entrepreneurship. लीडरशिप आणि मॅनेजरियल स्किल्स म्हणजे कसा अख्खा तो प्रोजेक्ट किंवा कसं सगळं एकट्याने सांभाळणं ॲज वेल ॲज कशा गोष्टी मॅनेज करणं हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत एंटरप्रेन्योरशिपमधल्या. हे मे बी तुम्हाला फिल इन द ब्लँक्सना विचारलं जाऊ शकतं की डॅश अँड डॅश स्किल्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप. सो तुमचं एक्सपेक्टेड उत्तर असलं पाहिजे लीडरशिप अँड मॅनेजरियल स्किल्स. अदर स्किल्स कॅन बी कन्सिडर्ड सेकंडरी. सो एंटरप्रेन्योरशिपमध्ये प्रायमरी स्किल्स लीडरशिप आणि मॅनेजरियल स्किल्स असल्या पाहिजेत आणि बाकीचे जे स्किल्स असतील ते सेकंडरी ट्रीट केले जातील. अँड एंटरप्रेन्योर मस्ट हॅव द ॲबिलिटी टू लीड अँड मॅनेज. म्हणजे एखाद्या बिझनेसमॅनकडे ती कॅपॅसिटी असली पाहिजे की तो एकटा सगळा त्याचा बिझनेस सांभाळू शकतो ॲज वेल ॲज तो वेळोवेळी माणसांना त्याच्या हाताखाली घेऊन त्याचा जो बिझनेस आहे तो प्रॉपर मॅनेज करू शकतो आणि प्रॉपरली किंवा स्मूथली रन करू शकतो. 6th पॉइंट आहे स्किलफुल मॅनेजमेंट. द सक्सेस ऑफ एनी एंटरप्रेन्योरशिप डिपेंड्स ऑन द मॅनेजमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. हे खूप ऑब्वियस आहे. म्हणजे कोणताही बिझनेस मॅनेजमेंटशिवाय सक्सेसफुल किंवा प्रॉपरली रन होऊ शकत नाही. सगळं त्याचं जे वर्किंग आहे त्या बिझनेसचं ते स्मूथली हे झालंच पाहिजे. म्हणजे त्याचंच मॅनेजमेंट जे आहे ते स्मूथली कॅरी आऊट झालंच पाहिजे. त्याशिवाय बिझनेस स्मूथली रन होणार नाहीत. बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स येतील. With professional management and skilled managers, entrepreneurship becomes successful activity. जेव्हा त्या कंपनीमध्ये प्रोफेशनल्स असतील जसे की मॅनेजर्स जे खूप हायली स्किल्ड असतील, एम्प्लॉईज जे खूप डेडिकेटेड असतील आणि खूप हार्ड वर्किंग असतील, अशा लोकांमुळे किंवा अशा एम्प्लॉईजमुळे ती जी कंपनी आहे ती सक्सेसफुल होऊ शकते. 7th point is risk bearing. Uncertainty is defined as a risk which cannot be insured against and is incalculable. साध्या भाषेत सांगायचं झालं तर बिझनेस म्हणली की ही रिस्क येणारच आणि ती अशी सांगून येत नाही किंवा ती प्रेडिक्टेबल नाही आहे. ती तुम्हाला घ्यावीच लागते. म्हणजे तुम्हाला हे धरून चाललं पाहिजे की उद्या मे बी तुम्हाला लॉस सफर करावा लागू शकतो और प्रॉफिट्स पण तुम्हाला होऊ शकतात. सो ही एक इन शॉर्ट ही एक रिस्क आहे जी तुम्हाला घ्यावी लागेल. Entrepreneur is an agent who buys factors of production at certain prices.
in order to combine them into a product to sell them at uncertain prices in future. Thus, they too are risk-bearing agents in production. Last point आहे gap filling function. The most significant feature of entrepreneurship is gap filling. It is the entrepreneur's job to fill the gap or make up the deficiencies which always exist in the knowledge about the production function. याचा अर्थ असा आहे की entrepreneurs किंवा बिझनेसमॅनचा हा जॉब आहे, त्यांचं काम आहे की ते त्या प्रोडक्शन फंक्शन जे आहे त्यात ज्या काही डेफिशियन्सीज असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते फिलअप करतील, म्हणजे ते सॉल्व्ह करतील. सो आपण 8 कॅरेक्टरिस्टिक्स बघितले एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे. एकदा रिवाइज करू. फर्स्ट आहे इनोव्हेशन, सेकंड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, थर्ड ऑर्गनायझेशन बिल्डिंग, फोर्थ क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी, फिफ्थ मॅनेजरियल स्किल अँड लीडरशिप, सिक्स्थ स्किलफुल मॅनेजमेंट, सेवन्थ रिस्क बेअरिंग अँड एट्थ गॅप फिलिंग फंक्शन. आय होप हेही तुम्हाला 8 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते समजले असतील. जर एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून किंवा लिहून पाठवू शकता. मी त्याची फॉर शुअर तुम्हाला उत्तरं देईन. सो आज आपण 2 गोष्टी शिकलो. फर्स्ट होतं की एंटरप्रेन्योरचे फंक्शन्स काय आहेत, आणि सेकंड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. एंटरप्रेन्योर इज अ बिझनेसमॅन अँड एंटरप्रेन्योरशिप इज बिझनेस. सो बिझनेस काय असतो, तो कशा पद्धतीने चालला जातो किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, हे 2 आन्सर्स किंवा 2 मेन पॉईंट्स आपण आज शिकलो. माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा माझ्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण प्रोसेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट काय आहे हे जाणून घेऊ. त्याचबरोबर अजून पुढचा जो पॉईंट आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, हे काय आहेत प्रोग्राम्स हेही जाणून घेऊयात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मी परत रिपीट करते, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. थँक्यू.